नादब्रह्म इडली, एकदा करा टेस्ट, सर्वात बेस्ट. एकच नंबर. ताजेपणा कणाकणात, नादब्रह्म इडली मनामनात. महाराष्ट्रातील नंबर 1 इडली तुम्ही खाऊन पाहिलीत का? आजच ट्राय करा. नादब्रह्म इडली, एकदा करा टेस्ट, सर्वात बेस्ट. या उद्घाटनाचं प्रास्ताविक केलं की असे दत्तात्रय सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय त्यांनी कसा उभा केला आणि हा व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने वाढवला याची माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आज आपल्या रांजणगावमध्ये दत्तात्रय सर सांगायचं झालं तर आज रांजणगावमध्ये अष्टविनायकपैकी एक असणारं गाव आमचं आहे. रांजणगाव हे आशिया खंडातील नंबर 1 ची MIDC असणारं गाव आमचं आहे आणि या गावामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याने बोलल्या जातील. ताजेपणा कणाकणात, नादब्रह्म इडली मनामनात. महाराष्ट्रातील नंबर 1 इडली तुम्ही खाऊन पाहिलीत का? आजच ट्राय करा. नादब्रह्म इडली, एकदा करा टेस्ट, सर्वात बेस्ट. परंतु गेल्या 6-7 वर्षामध्ये आम्ही पाहिलं आमच्या गावातील सगळ्या युवक सहकाऱ्यांनी एकत्र येऊन अनेक प्रकारचे बँड आमच्या रांजणगावमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय आनंदाने आणि अभिमानाने मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आता या सगळ्या ब्रँडचा मी नामोल्लेख या ठिकाणी करणार नाही, परंतु जे जे ब्रँड रांजणगावमध्ये आले ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलेला आहे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती आज नादब्रह्म इडलीच्या 46व्या शाखेचा हा उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी मोठ्या. सर्वात प्रथम साहेब तुमचं या रांजणगावच्या पुण्यभूमीमध्ये नादब्रह्म इडलीच्या 46व्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आताच आपण इडलीचा आस्वाद घेतला आणि या शॉपचं देखील आपण निरीक्षण केलं. सर्वात प्रथम कसं वाटलं हे नादब्रह्म इडलीचं शॉप आणि ही आमची नादब्रह्मची इडली? खरं तर आमच्या रांजणगावमध्ये पहिल्यांदाच इडलीचं शॉप ओपन झालेलं आहे आणि शॉप ओपन झाल्याच्या नंतर मग अशी दत्ता सरांनी अनाउन्स केल्याप्रमाणे आजची इडली सगळ्यांना फ्रीमध्ये खायला देणार आहे. आणि त्यांनी अनाउन्समेंट केल्याच्या नंतर मला सुद्धा थोडंसं आश्चर्य वाटलं की बाबा एवढ्या सगळ्या लोकांना एवढी इडली फ्रीमध्ये कशी देणार. परंतु मी आता इडली खाल्ल्याच्या नंतर मला त्याचं कारण समजलं. इडलीचा टेस्ट, त्याच्यानंतर सांबाराची टेस्ट आणि चटणीची टेस्ट एवढी छान आहे. जो कोणी आजचा या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असताना ही इडली, चटणी आणि सांबार खाईल तो रोज या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. मी इडली खाल्लेली आहे, तुम्ही सगळ्यांनी खा अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असता एक लोकप्रतिनिधी आहात आणि आज गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावरती रांजणगावमध्ये ही शाखा उघडली जाते. त्या रांजणगावमध्ये येणारे जे भाविक भक्त आहेत आणि महाराष्ट्र नाही तर देशामधून या ठिकाणी येतात, या महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला, या खवय्ये रसिकांना आपण या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं काय सांगाल? खरं तर मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की रांजणगाव हे अष्टविनायकापैकी एक तीर्थस्थान असणारं गाव आहे. रांजणगाव हे जगामध्ये प्रसिद्ध असणारी MIDC म्हणजे आशिया खंडामधील सगळ्यात मोठी MIDC ही रांजणगावमध्ये आहे. त्यामुळं देशातूनच नव्हे तर जगातून लोक रांजणगावमध्ये येतात. सेंटर आपण चालू केलेलं आहे आणि या सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी अष्टविनायकापैकी एक तीर्थस्थान असलेल्या महागणपतीच्या दर्शना येणाऱ्या सगळ्या ताजेपणा कणाकणात, नादब्रह्म इडली मनामनात. महाराष्ट्रातील नंबर 1 इडली तुम्ही खाऊन पाहिलीत का? आजच ट्राय करा. नादब्रह्म इडली, एकदा करा टेस्ट, सर्वात बेस्ट. निमित्तानं एवढीच विनंती करणार आहे की एकदा येऊन तुम्ही एकदा इडली खाऊन पहा अशा प्रकारची विनंती करतो. एकदा करा टेस्ट, नादब्रह्माची इडली आहे सर्वात बेस्ट. रांजणगावकरांनो, एकदा करा टेस्ट, सर्वात बेस्ट. नादब्रह्म इडली क्या बात आहे. मला इथे येऊन घरातली एक टेस्ट वाटली. म्हणजे आपण बाहेर इडली खातो, बाहेरची जी इडली खातो ती इडली खूप सॉफ्ट होती, चटणी, सांबर, खरंच एक घरातल्यासारखी टेस्ट, सर्वात बेस्ट असं झालं.
आपल्या सोबत काही नाश्ता रसिक खवय्ये आहेत. साहेब तुमचं नाव काय? नमस्कार, मी विलासराव सेबत्ते. काय करता साहेब आपण? मी एक व्यावसायिक रांजणगावमध्ये एक व्यावसायिक आहे आणि व्यवसायाच्या निमित्ताने इथे अनेक बाहेरचे लोक वगैरे पण येत असतात आणि महागणपतीच्या आशीर्वादाने आमच्या रांजणगावमध्ये आज महागणपती वास्तव्यास आहे. त्यामुळं असंख्य बाहेरून येणारी मंडळी आहेत. त्यामध्ये सर्व येणाऱ्या बाहेरून मंडळींसाठी खरं तर एक आज उत्तम सोय आमच्या बत्ते बरोबर या ठिकाणी सर्वांची सोय केलेली आहे आणि मी आत्ताच इडलीचा आस्वाद घेतला. तर खरंच सांगू इच्छितो की अतिशय घरगुती पद्धतीची आणि एकदम चविष्ट अशी इडली आपल्या या ठिकाणी खायला मिळाली आणि याचा नक्कीच सर्व रांजणगाव मधील सर्व कामगार वर्ग असेल त्या सर्वांना नक्कीच याचा लाभ घेता येणार आहे. कारण इडली प्रथमतः आमच्या रांजणगाव मध्ये आज नाद ब्रह्मा इडलीचं या ठिकाणी शॉप ओपन झालेलं आहे. साहेब आज इडली तुमच्या इथं आली आहे, परंतु 10 रुपयामध्ये ही संकल्पना आपल्याला कशी वाटते? कारण जी सर्वसामान्य परवडणार आहे. तसं पाहायला गेलं तर आज महागाईने पूर्ण देश आपला होरपळून निघतोय आणि या महागाईच्या काळामध्ये एक अत्यंत असा मोठा निर्णय म्हणता येईल की एकदम चांगल्या पद्धतीने गोरगरिबांपर्यंत हे खाद्य जाऊ शकतं आणि 10 रुपयामध्ये ही इडली आज प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती म्हणजे अगदी काम करणाऱ्यापासून तर मोठा व्यक्ती शरीरासाठी हेल्दी म्हणून या तांदळाचा पदार्थ असल्यामुळे शरीरासाठी खूप हेल्दी आहे आणि याचा सर्वांना नक्की लाभ होईल आणि 10 रुपये हा एक अतिशय चांगला उपक्रम म्हणता येईल की 10 रुपयामध्ये सर्वसामान्यांना याचा नक्कीच लाभ मिळणार आहे. एकदा करा टेस्ट, नाद ब्रह्मा इडली सर्वात बेस्ट. पण आज तुमच्या रांजणगाव मध्ये इडली आलेली आहे, कसं वाटतंय नाद ब्रह्मा इडली या ठिकाणी आल्यानंतर? खरं तर मग अशी अनेक मान्यवरांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं की सर्वसामान्यांना परवडेल अशी आणि एक उत्कृष्ट दर्जेदार अशी इडली आपल्याला या नाद ब्रह्म इडलीच्या माध्यमातून खायला मिळणार आहे आणि खरोखरच ही इडली मी स्वतः खाल्लेली आणि अतिशय बेस्ट इडली. मी अनेक भागामध्ये ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस निश्चितच इथली इडली खाल्ल्यानंतर वेगळीच इडली मला त्या आढळलेली आहे. 10 रुपयामध्ये इडली म्हणजे आता हा जो रांजणगाव एमआयडीसी जो परिसर आहे इथं जास्तीत जास्त कामगार वगैरे सर्वसामान्य वर्ग त्या ठिकाणी राहतो म्हणून कमीत कमी पैशामध्ये आपल्याला आपला उदरनिर्वाह कसा करता येईल आणि कमी पैशामध्ये चांगली टेस्ट कशी मिळेल एक सर्वात बेस्ट पर्याय मग आता इडली खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी समाधान निश्चित होणार आहे ग्राहकाचं. एकदा करा टेस्ट, नाद इडली आहे सर्वात बेस्ट. खूप छान वाटतंय. नाद ब्रह्म इडली खूप छान आहे. आम्ही फर्स्ट टाइम चाकणमध्ये खाल्ली होती तेव्हाच आम्हाला खूप आवडली, त्यामुळे इथं पण असून काही टेस्ट केली नाही पण आवडेल खूप. आणि 10 रुपयामध्ये ही मिळणार आहे, ही संकल्पना कशी वाटते? खूप छान आहे. कमी प्राइस मध्ये छान संकल्पना आहे ही, म्हणजे खूप पैसे पण नाही गोरगरिबांसाठी. 10 रुपये काय एवढे नाही म्हणजे, त्यामुळे गरिबांसाठी खूप छान आहे. एकदा करा टेस्ट, नाद ब्रह्म इडली सर्वात बेस्ट. काय वाटतंय, कशी वाटते इडलीची टेस्ट आणि हे सगळं शॉप कसं वाटतंय? आज मी रांजणगाव मध्ये आले तर मला खूप भारी वाटतं. इडली खूप छान आहे, इडली सर्वात बेस्ट आणि नाद ब्रह्म इडली सर्वात बेस्ट. आम्ही घरी खातो ती खूप अशा इडली निब्बर होते, ही खूप मऊ खुसखुशीत झाली ना, खूप छान वाटते. 10 रुपयात ही वाटते. आता चहा सुद्धा 10 रुपयात भेटत नाही पण इडली खूप 10 रुपयात भेटते, खूप छान वाटतंय. एकदा करा टेस्ट, नाद ब्रह्म इडली सर्वात बेस्ट. शॉप पण खूप छान आहे, इडली पण एक नंबर आहे, खूप छान आहे टेस्टला. नाद ब्रह्माची इडली सांबर चटणी खूप छान आहे, घरच्या पेक्षा अति बेस्ट.
10 रुपयात आता चहा पण मिळत नाही, इडली मिळते. हे खूप छान संकल्पना आहे. एकदा करा टेस्ट नाथ ब्रह्मा इडली सर्वात बेस्ट. इडली खाताना एकदम एकच नंबर टेस्ट होती इडलीची. खूप भारी वाटलं इडली खाताना. सारखी खाऊ वाटते इडली, एकदा घेतल्यावर सारखी खाऊ वाटते. खूप एकदम एकच नंबर टेस्ट होती इडलीची. एकदम सॉफ्ट होती, टेस्टला खूप छान होती आणि एकच नंबर. सांबार पण खूप छान होते. एकदा करा टेस्ट नाथ ब्रह्मा इडली सर्वात बेस्ट. इडली खाऊन एकदम छान वाटते आणि इडली एकच नंबर बनवलेली आहे. इतर ठिकाणी देखील इडली खाता, पण हेच इडली काय वेगळं पण आहे का? वेगळं पण एकदम चवदार आणि चटकदार आहे. मस्त एकदम स्वस्त. खेडेगावात ही इडली प्रथमच 10 रुपयात पाहतोय. एकदा करा टेस्ट नाथ ब्रह्मा इडली एकदम बेस्ट. चांगलं वाटायचं, चांगलं टेस्ट आहे. 10 रुपयामध्ये चांगलं. काय वेगळं पण आहे इतर इडली या इडलीत? टेस्ट आहे आणि घरच्यासाठी नाही, मस्त बेस्ट आहे. तुम्हाला म्हणायचं एकदा करा टेस्ट नाथ ब्रह्म इडली सर्वात बेस्ट. एकदा करा टेस्ट नाथ ब्रह्म इडली. एकदा करा टेस्ट. त्यामध्ये या सर्वांसाठी एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे, कडकडाट झाला पाहिजे.